जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 9 गुणरूपनाम समास 3 निसंध्या निरूपणनाम. श्रीनाम समर्थ. श्रोती केला अनुमान ऐसे कैसे ब्रह्मज्ञान काहीच नाही असोन हे केवीकडे. सकळ करुणा करता सकळ भोगून अभोगता सकळांमध्ये अलिप्तता येईल कैसी. तथापि तुम्ही म्हणता योगी भोगून अभोगता स्वर्ग नरक हे आता येणे न्याय. जन्म मृत्यू भोगलेच भोगी परितो भोगून अभोगता योगी यात नाही तया लागे येण्याची पाडे. कुटून नाही कुटीला रडवण नाही रडला कुंतोन नाही कुंतीला योगेश्वर. जन्म नसोन घातला पतित नसोन झाला यातना नसोन पावला नानापरी. ऐसा श्रोत्यांचा अनुमान श्रोती घेतले आडरान आता याचे समाधान केले पाहिजे. वक्ता म्हणे सावध व्हावे तुम्ही बोलता बरवे परी हे तुमच्याच अनुभवे तुम्हा सगळे. ज्याचा अनुभव तैसा तो बोलतो तैसा संपदेवीन जो दिवसा तो निरार्थक. नाही ज्ञानाची संपदा अज्ञान दारिद्र्य आपदा भोगिल्याच भोगी सदा शब्दज्ञाने. योगी ओळखावा योगेश्वरे ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे. महाचतुर तो चतुरे ओळखावा अनुभवी अनुभवी आज कळे. अलिप्त अलिप्त म्हणे निवळे विदेहाचा देहभाव गळे विदेही देखता. बद्धा सारिका सिद्ध आणि सिद्धा सारिका बद्ध एक भाविल तो अबद्ध म्हणावाच न लगे. झडपला तो देहधारी आणि देहधारक पंचाक्षरी परंतु दोघा एकसरी कैसे द्यावी. तैसा अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त दोघे समान मानिलो तो युक्त कैसा म्हणावा. आता असो हे दृष्टांत प्रचित बोलो काही हेत येथे श्रोता असावा चित्त शनै कभावे. जो जो ज्ञाने गुप्त झाला जो विवेके विराला जो अनन्यपणे उरला नाहीच काही तयाच कैसे गवसावे. शोधू जाता तोची भावे तोची होता म्हणावे न लगे काही. देही पाहता दिसेना तत्वे शोधिता भासेना ब्रह्म आहे निवडेना काही केल्या. दिसतो तरी देहधारी परी काहीच नाही अंतरी तयास पाहता वरी कळेल कैसा. काळा या शोधावे अंतर तव तो नित्य निरंतर जयास धुंडिता विकार निर्विकार होती. तो परमात्मा केवळ तयास नाही मायामुळ अखंड हेतूचा विटाळ झालाच नाही. ऐसा जो का योगीराज तो आत्मा सहजची सहज पूर्ण ब्रह्म वेदबीज देहाकारे कळीना. देह भाविता देहची दिसे परी अंतर अनारिसे असे तयास शोधिता नसे जन्ममरण. जयास जन्ममरण व्हावे ते तो नवेची स्वभावे नाहीच ते या नावे कोठून घ्यायचे. निर्गुणाचा जन्म कल्पिला अथवा निर्गुण उडविला तरी उडाला आणि जन्मला आपला आपण. माद्याने थुंकिता सूर्यावरी तो थुंका पडेला आपणाच वरी. दुसऱ्यास चिंतिता अंतरी आपणाच घडे. समर्थ रायाचे महिमान जाणता होते समाधान परंतु भुंको लागले स्वान तरी ते स्वानाची आहे. ज्ञानी तो सत्यस्वरूप अज्ञान देखे मनुष्यरूप भावा सारिका फळद्रूप देव तैसा. देव निराकार निर्गुण लोकभाविती पाषाण पाषाण फुटतो निर्गुण फुटेल कैसा. देव सदोदित संचला लोकी बहुविध केला परो बहुविध झाला हे तो घडेना. तैसा साधू आत्मज्ञानी बोधे पूर्ण समाधानी विवेके आत्मनिवेदनी आत्मरूपी. जळून काष्टाचा आकार अग्नी दिसे काष्टाकार परी काष्ट होईल हा विचार बोलोच नये. कर्पूर असे तो जळता दिसे तैसा ज्ञानी देह भासे तयास जन्मविता कैसे करदळी उदरी. बीज भाजले उगवेना वस्त्र दळाले उकळेना ओघ निवडिता निवडेना गंगेमध्ये. ओघ गंगेमागे दिसे गंगा एकदेशी असे साधू काहीच न भासे आणि आत्मा सर्वगत. सुवर्ण नवे लोखंड साधूस जन्मथो तांड अज्ञान प्राणी जडमुळ तयाच हे उमजे जिना. अंदाज काहीच न दिसे परी ते लोक आंधळे कैसे सनपाते बरळ तसे सनपाती. जो स्वप्नामध्ये भ्याला तो स्वप्न भये ओसनाला ते भये जगत्याला केवी लागे. मुळी सर्पाकार देखिली एक भ्याला एक ओळखिली दोघांची अवस्था देखिली सारखीच कैसी. हाती धरिता ही डसेना हे एकाच भासेना तरी ते त्याची कल्पना तयासीच बाधी. विंचू सर्प डसला तेने तेची झाकळला तयाचे निलोक झाला कसावीच कैसा. आता तुटला अनुमान ज्ञानियांचे कळे ज्ञान अज्ञानास जन्ममरण चुकेजिना. एका जाणण्यासाठी लोक पडिले आटाटी नेणपणे हिंपोटी होते जन्ममृत्यूचे तेचे कथानुसंधान पुढे केले परिच्छिन्न. सावधान सावधान म्हणे वक्ता. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गुरुशिष्य संवादे निसंध्या निरूपणनाम समास 3. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.